चिंद्राची गोड पाय पडेल आपली पाय होता ओम नमः शिवाय मंडळी. आज श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यात सगळ्यांना माझा शीत ओम नमः शिवाय. कपाडात पाय आतून पाय खालून पाय होता ते खूप खाली खाली खाली. प्रत्येक माणसाचं एक बजेट असतो आणि त्या बजेटनुसार गोष्टी सगळ्या चालत असतात. उदाहरण एखाद्या पुढाऱ्याची कंपनी असली तिथं मॅनेजमेंट असतं, मॅनेजर असतो आणि त्या मॅनेजरच्या नुसार ते काम चालत असतं. जर त्या कंपनीला नफा असेल तरच तो मॅनेजमेंट करतो, नाही तर तो मॅनेजमेंट करत नाही. पण शेतकऱ्याच्या बाबतीत असं होत नाही, कारण शेतकऱ्याचं मॅनेजमेंट म्हणजे हे पुढारी आहे आणि पुढारी शेतकऱ्याच्या मॅनेजमेंटले असं काही फसवणूक करतात. शेतकऱ्यांना ते समजतं पण पुढाऱ्यांना वाटतं की या शेतकऱ्यांना समजत नाही. पण तसा विषय नाही. शेतकऱ्यांना सगळं समजतं पण पुढारी बदमाश आणि नालायक आहेत असे आशीर्वाद शेतकरी पुढाऱ्यांना देत असतो. कारण प्रत्येक पुढारी, कोणताही पुढारी धरा, तुम्ही मुख्यमंत्री धरा, तो म्हणतो की छाती ठोकून मी शेतकरीच होतो. उपमुख्यमंत्री धरा, तो म्हणतो छाती ठोकून मी मुख्यमंत्रीच होतो, मी आता कोणताच घोटाळा केला नाही. अरे तो घोटाळा केला नाही तर तू याजवळ संपत्ती आली कुठून एवढी? आणि जो ऑटो आणतो तो मुख्यमंत्री होतो, त्याची करोडाची संपत्ती होते. हे काही शेतकऱ्यासारखी कष्ट करून केलेली कमाई नाही. आणि शेतकऱ्याचं मॅनेजमेंट जे घसरवतात ते मूर्ख लोक आहेत. मग ते पुढारी असोत किंवा अधिकारी असोत, सुशिक्षित असो किंवा बेकार असो, पण या नालायक लोकांना हा निसर्ग आणि शेतकरी एक दिवस धडा शिकवणार आणि ते दिवस आता जवळ आलेले आहेत. ओम नमः शिवाय.